कोरोना लॉकडाऊनच्या काळात राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मे व जून महिन्यासाठी तालुक्यातील 105 शासकीय दुकानातून 1,23,736 लाभार्थ्यांना 135.57 किलो मेट्रिक टन धान्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मोर्शी तालुका पुरवठा निरीक्षक विलास मुसरे यांनी दिली। नमस्कार, मी विलास मुसरे, निरीक्षण अधिकारी मोर्शी तालुक्यातील 105 स्वस्त धान्य दुकानातून मुख्यमंत्री गरीब कल्याण योजना आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि अंत्योदय योजनेतील 1,23,736 लाभार्थ्यांना मे महिन्याकरिता मोफत धान्याचे वितरण करण्यात येत आहे। प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याच्या योजनेकरिता नियमित 5 किलो प्रति व्यक्ती तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अतिरिक्त 5 किलो प्रति व्यक्ती धान्याचे मोफत वितरण करण्यात येत आहे। अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांकरिता 35 किलो प्रति कार्ड व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 5 किलो प्रति व्यक्ती अतिरिक्त धान्य मोफत वितरित करण्यात येत आहे। तालुका पुरवठा अधिकारी विलास मुसरे यांनी तालुक्यातील जनतेला वेळेवर धान्य मिळावे यासाठी नियोजन करण्यात आले आहे। शासनाच्या निर्देशानुसार मे महिन्यात 105 राशन दुकानातून मोफत गहू व तांदळाचे वाटप करण्यात येणार आहे। तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी पुढील महिन्यात त्यांचे धान्य राशन दुकानातून घेऊन जावे। धान्य देतेवेळी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर करून धान्य दुकानदारास सहकार्य करावे, असे आवाहन पुरवठा विभागाचे निरीक्षक अधिकारी विलास मुसरे यांनी केले आहे। संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।